आपल्याला पुन्हा यायला 2.5 वर्ष लागली, मात्र 2 पक्ष फोडून आपण पुन्हा आलो असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांचं हे विधान आता चर्चेत तर आलेलं आहे, कारण विरोधकांनी यावर टीका केली आहे. दरम्यान घराणेशाही आणि काँग्रेसच्या राजकारणावरूनही फडणवीसांनी टीका केली आहे. पाहूयात. मैंने कहा था मैं पुनः येईन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया. 2.5 वर्षानंतर आलो, मात्र 2 पक्षांना फोडून मी पुन्हा आलो. हे देवेंद्र फडणवीसांचं विधान सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी भाष्य केलं. त्यावेळी 2019च्या निवडणुकीत फडणवीसांच्या चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन या घोषणेबद्दल फडणवीसांनी विधान केलं. केवल सत्ता के लिए, कुर्सी के लिए जब उद्धव जी ने हमारे पीठ में खंजर घोंपा, तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो मैं पुनः येईन कहा था, ये आ गए. सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो ये बहुत अहंकारी थे, इन्होंने कहा था मैं वापस आऊँगा, ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए. तो ये तो राजनीति में चलते रहता है. लेकिन मैंने कहा था मैं पुनः येईन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया. आता फोडलं ते कसं फोडलं हे जनतेला माहिती आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा सांगतो. आता खोक्याची भाषा आता इथे बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. ते जनतेला माहिती आहे. दहशत माहिती आहे, ईडी माहिती आहे, आयटी माहिती आहे, आणि या पद्धतीनं दहशतीतून काही गोष्टी ते करतायत ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती. त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. यांची फोडण्याची पद्धत माहिती, प्रेमाची नाही, ती दहशतीची. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. 19 सरकार कोणामुळे गेलं? ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला, माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजित तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात. मला पवार, शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळेल या आशयानं फडणवीसांनी मी पुन्हा येईन हा नारा दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यानंतर याच घोषणेवरून सभागृहात चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे आता फडणवीसांच्या भाजपसोबत सत्तेत असलेले छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी त्यावेळी मी पुन्हा येईन वरून टीका केली होती. मात्र त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना दिलेलं उत्तर प्रत्यक्षात खरं ठरलं. यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले, मी पुन्हा येईन म्हणले, पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. आपण परत आला ते खरंच आहे. म्हणजे मी मस्करी म्हणत नाही, कारण तुम्ही तिथे आहात, तिथेच मंत्रिपदाचा दर्जा तुम्हाला आहे, तो मान सन्मान आहे, आणि विरोधी पक्षामध्ये तुम्ही 1 नंबर आहे. भुजबळ साहेब इतकं घाबरू नका. बरं पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो. बस भुजबळ साहेब इतकं घाबरू नका. बरं पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो. बस मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघ. भाजपनं घराणेशाहीवरून इंडिया आघाडीवर टीका सुरू केली आहे. त्यावर मविया समर्थकांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी वाचून दाखवलेली एक यादी व्हायरल करत उत्तर दिलं. अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी त्याच टीकेवर उत्तर देताना भाजप कोणाला घराणेशाही म्हणतं यावर स्पष्टीकरण दिलंय. जय शाह पुत्र अमित शाह, पंकज सिंह पुत्र राजनाथ सिंह, नीलेश राणे पुत्र नारायण राणे, अनुप्रिया पटेल पुत्री सोनेलाल पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया पुत्र श्री माधवराव सिंधिया, देवेंद्र फडणवीस पुत्र गंगाधर फडणवीस, पीयूष गोयल पुत्र वेद प्रकाश गोयल, भारती प्रवीण पवार पुत्री अर्जुन पवार, श्री आरपीएन सिंह पुत्र सीपीएन सिंह, अरुण सिंह धूमल भाई अरुण अनुराग ठाकुर, पंकजा मुंडे पुत्री स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे, पूनम महाजन पुत्री प्रमोद महाजन. ये हमारे तो नहीं है, ये तो भाजपा के नेताओं के नाम मैंने आपको गिना दिए और कुछ ही गिनाए हैं. इसमें कल्याण सिंह के बच्चे, कलराज सिंह के बच्चे, इन लोगों के तो नाम अभी मैंने आपको गिनाए नहीं, और बड़ी लंबी फहरिस्त है हर राज्य में. परिवारवाद का अर्थ क्या है? किसी पॉलिटिशियन का बेटा या बेटी राजनीति में नहीं आए, ऐसा इसका मतलब नहीं है.
पॉलिटिशियन के बेटे बेटियां नाते पोते आए, लेकिन अपने बलबूते पर आए। राजनेताओं के बेटे बेटियां आगे पॉलिटिक्स में दिखेंगे तो अपने दम पर दिखेंगे, लोगों की सेवा करते हुए दिखेंगे। केवल किसी के पुत्र या पुत्री है इसलिए वो पॉलिटिक्स में नहीं दिखेंगे। इस ऑर्डर की ओर हम जा रहे हैं। दरम्यान घराणेशाही बरोबरच विविध मुद्द्यांवरही फडणवीसांच्या विधानावरनं दावे प्रतिदावे सुरू झाले। शायद कांग्रेस नहीं होती तो भारत का विभाजन नहीं होता, कांग्रेस नहीं होती तो भारत में अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार की एक जो मालिका हमने देखी वो शायद नहीं होती। आतंकवाद और बाकी इस प्रकार की सारी जो चीज़ें हमको आज दिखाई पड़ती है वो नहीं होती। और जो विकसित भारत आज प्रधानमंत्री बना रहे हैं शायद अभी तक हम वो बना पाते। महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारानं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला। काही मतभेद आपले असू शकतात, त्याच्यामुळे काँग्रेस नसली तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।